भाजप आपल्या मित्रपक्षांची कुमक घेऊनही निर्विवाद बहुमत गाठू शकणार नाही. 4थ्या टप्प्याचं मतदानही संपलं. एकूण 7 पैकी 4 टप्पे पार पडले. निम्म्याहून अधिक जागांवरची निवडणूक ही पार पडलेली आहे. या निवडणुकीचा कल रोजच्या रोज बदलत चाललेला आहे. 400 पार दणदणाटाने सुरू झालेल्या या निवडणुकीचं रूपांतर आता अटीतटीच्या लढतीत झालंय. विरोधी पक्षांपेक्षा अधिक जोमानं खुद्द जनताच भाजपला टक्कर देऊ लागले. 400 पारची धुंदी उतरल्यावर आता 300 पारचा जोमही उरलेला नाही. भाजप स्वबळावर 272 तरी पार करू शकेल का हा प्रश्न आहे. मित्रपक्ष जमेस धरून तरी भाजपच्या पदरात पूर्ण बहुमत पडू शकेल का असाही प्रश्न हा विचारला जाऊ लागलाय. या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मी लिहिलं होतं की सत्ताधीशांच्या दाव्यांकडे फारसं लक्ष देऊ नका. भाजप 272च्याही खाली येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यावेळच्या भारलेल्या वातावरणात माझ्या या विधानाकडे लोकांनी मुळीच लक्ष दिलं नाही. निवडणुकीच्या संदर्भात मी देशाचे 3 भाग कल्पिले होते. ओरिसापासून ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणं हे शक्य होतं, परंतु त्या प्रमाणात त्यांच्या जागा न वाढू देणं कठीण नव्हतं. या प्रदेशात भाजपला पूर्वीपेक्षा जास्तीत जास्त 10 जागा अधिक मिळू शकत होत्या. उलट गुजरातसह उत्तर आणि पश्चिमच्या हिंदी पट्ट्यामध्ये भाजपला जवळपास सगळ्या जागा मुळीच मिळू न देणं अगदी शक्य होतं. योग्य रणनीती बनवून यापैकी प्रत्येक राज्यात भाजपकडून 2-4 जागा या सहज खेचून घेता येतील. तिसऱ्या म्हणजेच मधल्या पट्ट्यातील कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, बंगाल या राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष यांचं मोठं नुकसान होणं हे अपरिहार्य आहे. या 4 राज्यात भाजपला 10 जागा जरी कमी मिळाल्या तरी भाजप 272च्या खाली जाऊ शकेल असं एक प्रारंभीचं अनुमान होतं. आता 4 टप्पे संपलेले असताना हे गणित तोडून पाहण्याची आवश्यकता आहे. प्राप्त झालेल्या ताज्या संकेतानुसार मोठा बदल होऊ शकणाऱ्या राज्यांच्या यादीतून बंगालचं नाव आता वगळावं लागलंय. काँग्रेस आणि तृणमूल यांची आघाडी न होणं, मुस्लिम मतांच्या विभाजनाची शक्यता आणि संदेश खलीसारख्या घटनांमुळे खूप जागा गमावण्याच्या आपत्तीतून भाजपची आता सुटका झाली आहे. भाजप पूर्वीच्या 18 जागांच्या जवळपास पोहोचू शकेल असं दिसतंय. इतरत्र मात्र भाजपची अवस्था आज पूर्वीपेक्षा कठीण झाल्याचं दिसत आहे. कर्नाटकात भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेस यावेळी निम्म्या जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. यात काही कसरत ही उरलीच असेल तर ती प्रज्वल रेवण्णा कांडामुळे भरून निघाले. तर महाराष्ट्रातील स्पर्धेत प्रत्यक्ष भाजपची परिस्थिती चांगली आहे, पण शिवसेनेचा मतदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना मानायला मुळीच तयार नाही. राष्ट्रवादीचा मतदारही शरद पवार यांची साथ सोडलेल्या तयार दिसत नाही. गेल्या वेळी येथे भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या 12 ते 15 जागा कमी होतील असा सगळ्याच निरीक्षकांचा अंदाज आहे. बिहारमध्ये भाजपपेक्षा त्यांच्या मित्रपक्षांचं नुकसान जास्त होतं असल्याचं दिसते. तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालचं महागठबंधन अधिक संघटित आहे. नितीश कुमार यांचं राजकारण आता उतरणीला लागलंय. गेल्या वेळी 40 पैकी 39 जागा ते विजयी झालेले होते. रालोआ यावेळी 25 ते 30च्या पलीकडे जाईल असं वाटत नाही. गेल्या दोन्ही निवडणुकीत राजस्थानात भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 1 जागा गेल्या वेळी मित्रपक्षाला मिळाली होती, परंतु यावेळी राज्यात अटीतटीची लढत आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने तिकीट वाटप ही अधिक शहाणपणानं केलंय. शिवाय राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी CPM आणि भारत आदिवासी पक्ष यांच्याशी निवडणूक समझोते करून आपली राजकीय शहाणीव प्रकट केली आहे. याही राज्यात भाजपला 8-10 जागा गमवाव्या लागतील असं दिसतंय. उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबर हातमिळवणी करूनही पहिल्या 2 टप्प्यात भाजपची कामगिरी ही अपेक्षेनुसार झालेली नाही. गेल्या वेळी निव्वळ स्वतःच्या 62 आणि मित्रपक्षांसह 64 जागा जिंकणाऱ्या भाजपची संख्या यावेळी वाढण्याऐवजी कमीच होणार हे नक्की. याचा अर्थ या निवडणुकीच्या ऐन मध्यावर वरील 5 राज्यात भाजप आणि मित्रपक्षांच्या मिळून प्रत्येकी किमान 10 जागा कमी होतील असं दिसतंय. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली या सर्व राज्यात मिळून किमान 10 जागा कमी होतील. त्यामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात जो काही फायदा होईल तो शून्यावरच येईल. हे गणित बरोबर असेल तर भाजपला 272चा आकडा स्वबळावर गाठता येईल असं चिन्ह दिसत नाही.
उरलेल्या टप्प्यात हीच हवा कायम राहिली तर भाजप आपल्या मित्रपक्षांची कुमक घेऊनही निर्विवाद बहुमत गाठू शकणार नाही अशी शक्यता जास्त वाटते. हे राजकीय विश्लेषक भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी हे केलं आहे.